आता बातमी अमरावतीमधून। अमरावतीमध्ये रात्री तुफान दगडफेक झालेली आहे। तर यतिकानंद महाराज यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे अमरावतीमध्ये पडसाद उमटलाय। यतिकानंद महाराज यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी काही जण नागपुरी पोलीस ठाण्यात आले। पोलिसांकडून एफआयआर लिहिण्यास मात्र उशीर झाला, त्यामुळे संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली। तर याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी घेतलाय, बघूया। हिंदू धर्मगुरू यतिकानंद महाराज यांनी गाझियाबादमध्ये एका वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्याच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद जे आहे अमरावतीहून उमटलेले आहे। आणि सध्या आपण या नागपुरी गेटच्या पोलीस स्टेशनमध्ये आहोत। या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी काही विशिष्ट समाजाचे जे लोक आहेत ते या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी आले होते। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी दगडफेक केली आणि या ठिकाणी जे आहे ते जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनवर संपूर्ण दगडफेक केल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो मॉब आहे तो मॉब या ठिकाणी जमा झालेला होता। साधारणतः 2 ते 2,500 लोकांचा जो मॉब आहे तो मॉब या ठिकाणी जमा झाला आणि त्या संपूर्ण जमावाने जे या पोलीस स्टेशनवर दगडफेक केली। यामध्ये अनेक जे पोलीस कर्मचारी अधिकारी असते ते सुद्धा जखमी झालेले आहे। आताच काही वेळा आधी शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट केली आणि सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे। संपूर्ण जे ज्या लोकांनी या ठिकाणी दगड फेकली त्यांना आता शांततेचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलं आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।